नमस्कार, मी महेश विजय गायकवाड जालना बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत माय छोटा स्कूल, विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण, आबड एज्युकेशन हब जालना। प्ले ग्रुप ते 5वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। संपर्क 9623493999 आणि 9730541111। आमचा पत्ता आबड कॉम्प्लेक्स, गांधी चमन, जुना जालना। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना, आपल्या आरोग्याची संजीवनी। द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश देणे सुरू आहे। संपर्क 9168605007 किंवा 9673236007। फोन नंबर 02482236007 आणि 02482237007। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जालना। आमचा पत्ता JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, AC, डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर। विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध। आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, मसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202। देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना। स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेचा मेमोरियल इंग्लिश स्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। सकलेचा नगर, भोकरदन नाका रोड, जालना। आता बातम्या सविस्तर। जालना अंबड रस्त्यावरील इंदेवाडी गावात आज पाण्यावरून तणाव झाल्याचं बघायला मिळालं। अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्यासाठी आलेल्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना या तणावाला सामोरं जावं लागलं। जायकवाडी जालना जलवाहिनीमधून इंदेवाडी गावामध्ये अनधिकृतरित्या नळ कनेक्शन जोडण्यात आले आहेत। हे नळ कनेक्शन तोडण्यासाठी आज जालना महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे पथक इंदेवाडी येथे दाखल झाले होते। मात्र यावेळी गावकऱ्यांनी एकत्र येत नळ कनेक्शन तोडण्यास विरोध केला आणि प्रशासनाकडे 1 महिन्याची मुदत देखील मागितली आणि त्यानंतर पाणीपुरवठा विभागाच्या पथकाने सरपंच यांना प्रक्रिया समजावून सांगत माघार घेतल्याचं बघायला मिळालं। सर्जेराव नारायण शिंदे सरपंच। आमची इथं महापालिकेचे लोक आले होते नळ कनेक्शन तोडण्याकरता। तर आमच्या इथं कुठलाही पाण्याचा सोर्स नसून त्यामुळं आम्ही त्यांना विनंती केली की आम्हाला 1 महिन्याचा टाईम द्यावा। तोपर्यंत आमची जिल्हा परिषदेची योजना थोडी अपुरी असल्यामुळं आम्हाला ह्या कनेक्शनची गरज आहे। त्यांना विनंती केली तर त्यांना आम्हाला 1 महिन्याचा वेळ दिलेला आहे। आमची योजना चालू झाल्यानंतर आम्ही स्वतः महापालिकेला स्वतः होऊन सहकार्य करू। नाव सांगा। नगरपालिका प्रशासनाच्या वतीने जी काही मोहीम चालवली जाते अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्याची, आज आपण इंदेवाडी या गावात आलात आणि जो काही वॉलवर कनेक्शन वगैरे ते तो आपण निष्कासित करण्याचा प्रयत्न केला होता, काय झालं आहे? जालना महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त साहेबाच्या आदेशानुसार आम्ही इंदेवाडी गाव इथं आलेलो आहे। इथं नळ कनेक्शन तोडणे पण गावकऱ्यांना काही तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे व त्यांना आमच्याकडं 15 महिन्याची मुदत मागितलेली आहे की जेणेकरून आमच्या ग्रामपंचायतचे विहिरीचे काम चालू आहे आणि आमच्या लाईनीचं काम चालू आहे असं त्यांना सांगितलं। कसे कनेक्शन आहे ते सगळे आणि अधिकृत आहे, सगळे कनेक्शन इलिगल आहे। ते तोडण्यास आम्ही आला असताना वाद निर्माण झालेला आहे। मुदत वगैरे दिली का आपण? मुदत ते मागितली ते ना की आम्हाला 1 महिन्याची मुदत द्या म्हणून। मी त्यांना सांगितलं की उद्या तर तुम्ही जिल्हा परिषद CO यांना कळवण्यात यावा
व नंतर आमच्या महानगरपालिकेला काही पत्रव्यवहार करणे असं आम्ही सांगितलं त्यांना. काय नाव आपलं? संजय भावनजी राजाळे, पथक प्रमुख. जालना शहरातील संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आजपासून न्यू सर्जरी विभाग सुरू करण्यात आला आहे. या विभागाचं उद्घाटन आज मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संजीवनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जालना येथे अद्ययावत अशा कॉलॉनिक हायड्रोथेरपी युनिट आणि ॲडव्हान्स मायक्रोस्कोपिक न्यूरोसर्जरी युनिटचा शुभारंभ करण्यात आला. माजी मंत्री राजेश भैया टोपे, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, उद्योजक सुनील रायठा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अद्ययावत अशा सुविधांचा शुभारंभ करण्यात आला. जालना शहरामध्ये प्रथमच या अद्ययावत सुविधांचा रुग्णसेवेसाठी उपयोग करण्यात येत आहे. या सुविधांमुळे अनेक गरजू रुग्णांना जालना शहरामध्येच ॲडव्हान्स ट्रीटमेंट उपलब्ध होणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजीवनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर बळीराम बागल यांनी केले. न्यूरोसर्जन डॉक्टर संतोष उणवणे, तुकाराम तांगडे, पायघन, सुनील राठडा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर रमेश सूर्य यांनी केले. अमोल कदम, डॉक्टर शिवदास मिरकड, डॉक्टर कैलाश राजगुरू, डॉक्टर दहिवाळ हे उपस्थित होते. आपण जे काही मसालेदार खाण्याचं प्रमाण वाढलंय, एक दुसरी गोष्ट आपल्याला चकमकीत दिसणारे पदार्थ जास्त आवडतात, ज्याला आपण कलरिंग एजंट्स म्हणतो. जे तिसरं स्वीटनर्स आणि त्याच्यानंतर वेगवेगळे फ्लेवर्स साठी जे काही गोष्टी वापरल्या जातात की ज्या अननॅचरल असतात. आणि लक्षात घ्या की जो फ्लेवर असेल तो टिकून राहण्यासाठी किंवा तो कलर असेल त्या पदार्थाला चिटकून राहण्यासाठी, हे जे काही याचं ह्या सगळ्या एजंटचं स्टिकीनेस असतं जास्त, आणि ते फक्त खाल्ल्यानंतर जे काही घटक नॅचरल आहे ते शरीर ओढतं, अननॅचरल शरीर घटक ते तसेच आपल्या विष्ठेवाट बाहेर पडत असतात, स्टूलवाटर, आणि ते बाहेर पडत असताना ते तुमच्या इंटेस्टाईनमध्ये याच्यामध्ये अडकून राहतात आणि ते अडकलेले क्लीन करण्यासाठी ह्या हायड्रोथेरपीचा फायदा होतो. आणि हे हायड्रोथेरपी केल्यामुळं असं आहे का की आपण जसं आपलं अंगाने एकदा साफ केलं म्हणजे कायमचं साफ राहतं असं काही आहे का? बऱ्याचदा मिसकन्सेप्ट राहतो किंवा मी एकदा हायड्रोथेरपी घेतली म्हणजे मी कायमचंच म्हणजे कोलोनिक कॅन्सर पासून फ्रीज झालो असं आहे का? की ज्या व्यक्तीला नेहमी पचनाचे किंवा ऍसिडिटीचा त्रास होतो. आता ऍसिडिटी का होते? बऱ्याचदा जेव्हा तुमचं डायजेशन अनरेग्युलेटेड असतं, अनरेग्युलेटेड दोन कारण असू शकतं की एक की त्याच्यामध्ये तुमची खाण्याची पद्धत बरोबर नाही किंवा दुसरी गोष्ट खाण्याचे पदार्थ बरोबर नाही. ह्या दोन्ही गोष्टीमुळे तुमच्या डायजेशनचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. पद्धत बरोबर नसणं म्हणजे अवेळी जेवण असेल, तुमच्या जेवण जर वेळेवरती नसेल तर शरीराला हेच माहीत नसतं की आपण तयार कधी राहायचं हे पचवण्यासाठी, ज्याला बायोलॉजिकल क्लॉक सेटिंग म्हणतात. आणि दुसरं म्हणजे पदार्थ म्हणजे आपण ज्या भागामध्ये राहतो, मराठवाड्यामध्ये जर राहतो, तर जर आपली जर जेवणाची पद्धत जर बघितली की ज्याच्यापासून आपले वर्षानुवर्ष जेनेटिक्स तयार झालेले आहेत, आपले त्या पद्धतीचे जेनेटिक्स आहे, आपले अमेरिकेतले जेनेटिक्स नाही, आपले मराठवाड्यातले जेनेटिक्स आहे. त्यामुळे या जेनेटिक्सनुसार आपली रहनसहन, आपली वेशभूषा असते, तसेच खाण्याची पद्धत आणि या भागामध्ये येणाऱ्या जसं आपल्याकडे कल्टिवेट होणारे जास्त करून ज्वारी कॉमन खाण्याचा पदार्थ नाही. पंजाब आणि त्या साईडला व्हीट जास्त होतात वालवृक्षामध्ये, तर ज्वारी बाजरी ही इन्स्टंट उष्णता तयार करणारी आणि लवकर पचणारी होती. पण आपण आपली फूड हॅबिट चेंज केली आणि फूड हॅबिट चेंज केल्यामुळं हळूहळू काय झालं की आपल्या भागामध्ये लोकांना होणारे त्रास हे वाढत गेले. जी इन्फॉर्मेशन दिली व तिची माहिती दिली जवळपास 100% सरांनी अगोदरच कव्हर केली. म्हणजे आम्हाला बोलण्याचं काही असा शिल्लक ठेवलेला नाही आहे. तरी देखील मला सरांचा खूप अभिमान वाटतो की जे आपले पायगन सर आहेत त्यांनी मला सरांना भेटायला पाठवलं की पहिल्या व्हिजिट नंतर जो सरांचा दूरदृष्टिकोन आहे तो की प्रत्येक गोष्ट ही आपल्या कम्फर्टसाठी करायची नसते, तर लोकांच्या हितासाठी पण काही गोष्टी करायला पाहिजे. आज ही स्कोर कोरोना हायड्रोथेरपी मुंबई, पुणे, बारामती अशा ठिकाणी अवेलेबल आहे. किती आहेत आपल्या सर्व ग्रामीण भागातली लोक ह्या सुविधेचा लाभ घेऊ शकत नाही.
आणि त्यांच्या ज्या फीस पण आहेत ज्या ट्रीटमेंटच्या त्या पण खूप इफेक्टिव्ह आहेत. पण अशा सुविधा आपल्या खेड्यापाड्यात पण पोहोचल्या पाहिजे असा सरांचा दूरदृष्टिकोन खूप बेस्ट आहे, तो मला आवडला. आणि सरांनी पहिल्या भेटीनंतर मला जी संधी दिली इथं काम करण्याची, की माझ्यासाठी पण एक बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे. आपण जे कोलन हायड्रोथेरपी म्हणतो, तर हे जी टेक्नॉलॉजी नवीन केली आहे, पण ह्याचे जे बेनिफिट आहेत किंवा ह्या ज्या ट्रीटमेंट आहेत ह्या पूर्वी पण घेतल्या जात होत्या, तर त्याची जी पद्धत आहे आणि ही जी पद्धत आहे ही याच्यामध्ये फरक आहे. जसं आपले पूर्वज वर्षातून 2 वेळा 3 वेळा शरीर शुद्धीकरण करायचे, जे आपण विसरून गेलो, त्याला पंचकर्म म्हणतो. तर ह्या गोष्टी आपण काही विसरल्यामुळे आपल्याला पुढे जे हेल्थचे रिलेटेड जे प्रॉब्लेम तयार झाले, तर ह्या प्रॉब्लेम्सला हे सोल्युशन आहे. श्री क्षेत्र निळकंठेश्वर संस्थान ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी वारी सोहळ्यात आमदार बबनराव लोणीकर सहभागी झाले होते. टाळ मृदुंगाच्या गजरात पावलीवरती ठेका धरल्याचं ते बघायला मिळाले. शेगाव पंढरपूर महामार्गावरून निघालेल्या पहिल्या दिंडीमध्ये आमदार लोणीकर यांनी ठेका धरत अभंग देखील गायले आहेत. श्री क्षेत्र निळकंठेश्वर पिंपळखेडा पायी दिंडी सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी सहभागी होऊन श्री श्री 1008 स्वामी कृष्ण चैतन्य पुरीजी महाराज, मृदुंग सेवक तुकाराम महाराज काकडे, जयपूर श्री हरिभक्त पारायण, रामचंद्र महाराज आंत्रज श्री हरिभक्त पारायण, शंकर महाराज देवकर महेकर श्री हरिभक्त पारायण, कोकाटे महाराज श्री हरिभक्त पारायण, ज्ञानेश्वर महाराज पांढुर्णा यांचे भव्य स्वागत केले. आमदार लोणीकर यांनी वारकरी भाविक भक्तांच्या या दिंडीमध्ये सहभागी होऊन अभंगाचे गायन केले. झाले संतांचे दर्शन, पाप ताप झाल्या तुटी, दैन्य गेले उठाउठी, दैन्य गेले उठाउठी. आज झाले समाधान, पायी सावले मन, पायी सावले मन, पायी सावले मन. तुका म्हणे आले घरा, तोची दिवाळी दसरा, तोची दिवाळी दसरा. ताप झाल्या तुझी, दैन्य गेले उठाउठी, आज झाले समाधान, पायी सावले मन, पायी सावले मन. वर्धा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय, निळकंठेश्वर भगवान की जय. राज्य सरकारने जाहीर केलेला अर्थसंकल्प हा जनतेच्या तोंडाला पाणी पुसणारा असल्याची टीका खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी केला आहे. ते आज जालना शहरात आले होते आणि यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना ही टीका केली आहे. अर्थसंकल्प कसं पाहता आणि काय भूमिका? काय मला सांगा, तुम्हीच वाचला असेल ना अर्थसंकल्प. काय दिलं आहे अर्थसंकल्पामध्ये? आमच्या महिला भगिनीला काय दिलं आहे, शेतकऱ्यांना काय दिलं आहे, याच्यावर जरा विचार करा. आपल्या लोकसभेचा जाहीरनामा होता की आम्ही महिला भगिनीच्या खात्यावर 1 लाख रुपये टाकणार, बरोबर आहे. दुर्दैवाने एक 5-25 खासदार जर आमचे निवडून आले असते तर आज आमच्या महिला भगिनींच्या खात्यावर 1-1 लाख रुपये गेले असते. आणि विद्यार्थ्यालासुद्धा त्यांना त्या शिक्षाकालीन विद्यावेतन मिळतं ते मिळालं असतं आणि त्याला ताबडतोब रोजगार मिळाला असता. यांनी काय दिलं मला सांगा बरं? शेतकऱ्याचं काय दिलं? तोंडाला पानं पुसली. शेतकऱ्यांची 100% कर्जमाफी करावी हे राहुल गांधीने त्यांच्या आपल्या जाहीरनाम्यामध्ये महाविकास आघाडीचे घेतलं होतं, बरोबर आहे. काय दिलं यांनी? GST माफ केला शेतकऱ्यांचा. अहो कुठेतरी 2,000 रुपये द्यायचे, सरकारने त्याच्यात 1,000-2,000 रुपये टाकायचे, ते सुद्धा कोणाला मिळाले कोणाला नाही मिळाले, ते शेतकरी परेशान. त्यांनी खरं काय करायला पाहिजे होतं तर 100% कर्जमाफी करायला पाहिजे होती. 100% शेतकऱ्यांच्या अवजारावरचा GST माफ करायला पाहिजे होता. लाईट बिल माफ केलं आहे, याचा अर्थ असा आहे का? अहो आत्ता गेल्या 10 वर्षापासून सातत्याने शेतकरी आमचा दुष्काळाला तोंड देतो आहे. कोणी मोटर चालवल्या हो? सगळ्यांच्या इलेक्ट्रिसिटीत मोटर तर बंदच आहे. मला सांगा आपल्याकडे बाग आहेत का जालना जिल्ह्यामध्ये? किती बाग आहेत, किती मोटर चालल्या? हे सगळा बेनिफिट त्यांनी त्यांच्या पद्धतीने कोणत्या तरी एखाद्या भागाला जिथं 100% बागायत आहे
त्या भागाला होतो. आपल्या जालना जिल्ह्याला काय फायदा झाला त्याचं सांगा. कधीतरी कोणाचं तरी बिल, अहो मी तर या मताचं आहे, त्यांनी काय करायला पाहिजे होतं, यानंतर शेतकऱ्याला वीज कायमस्वरूपी माफ राहील अशी भूमिका घ्यायला पाहिजे होती. ते देतात सोडून आणि बारीकसं काहीतरी देतात आणि त्याची चर्चाच लई मोठी करतात. म्हणून तुम्हाला सांगतो, सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या तोंडाला पानं पुसणारा हा अर्थसंकल्प आहे आणि नुसती फसवणूक आहे. आणि उद्धव साहेब ठाकरे म्हटले ना की हे येणाऱ्या निवडणुकीपुरतं वाटलेलं चॉकलेट आहे, तसा प्रकार आहे हा. म्हणून त्यांनी काहीही केलेलं नाही. फक्त आता एकच झालं, त्यांचा आत्मविश्वास त्यांनी गमावलेला आहे. त्यांना लक्षात आलं आहे की येणारं सरकार 100% महाविकास आघाडीचं राज्यामध्ये येणार आहे आणि म्हणून काहीतरी मरता हो क्या नाही करता, शेवटचा प्रयत्न करून पाहिला काय होतं का. पण या वेळेला सरकार माफ करा, आमचे शेतकरी, तरुण सुशिक्षित बेरोजगार आणि या सगळ्या जाती धर्माला जे आरक्षणाचं सगळ्यांनी आतापर्यंत गाजर दाखवलं आणि काहीच केलं नाही. अप्पर जिल्हाधिकारी यांच्या भरारी पथकाने भोकरदन तालुक्यातून तब्बल 1550 ब्रास वाळूसाठा जप्त केला आहे आणि या ठिकाणी अवैधरित्या वाळूसाठा करण्यात आला होता. जालना जिल्हा भरारी पथकाने कारवाई करत भोकरदन तालुक्यातील 2 गावांमधून 1550 ब्रास वाळू साठा जप्त केला आहे. अप्पर जिल्हाधिकारी रीता मेत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार रामेश्वर दळवी यांनी ही कारवाई केली आहे. भोकरदन तालुक्यातील श्रीसागर गाव आणि नांजा गावातील गायरान जमिनीवरती असलेला अवैध साठा जिल्हा भरारी पथकाकडून जप्त करण्यात आला आहे. तब्बल 1550 ब्रास वाळू साठा हा मिळून आला असून संबंधित वाळू साठा जिल्हाधिकारी भरारी पथकाकडून जप्त करण्यात आलेला आहे. महानगरपालिका प्रशासनाकडून जालना शहरात चालवण्यात येणाऱ्या शाळा कात टाकत आहे. या शाळांची सध्या रंगरंगोटी सुरू असून विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यावरती आमचा भर असल्याची माहिती आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिली आहे. महानगरपालिकेच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या शाळांची अवस्था खूपच खराब असून सातत्याने विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होताना दिसून येत आहे. 1000 पेक्षा कमी विद्यार्थी आज रोजी महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेत आहे. महानगरपालिका प्रशासनाच्या शाळा कशा प्रकारे प्रवाहात येतील किंवा त्यामध्ये बदल करता येतील यासाठी प्रशासनाच्या वतीने सर्व शाळांना रंगरंगोटी करणे, विद्यार्थ्यांना शाळेत बसण्यासाठी नवीन बेंचेस खरेदी करणे, वैज्ञानिक प्रयोगशाळा उपलब्ध करून देणे, शाळांमध्ये लाईट आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे या सर्व बाबींकडे लक्ष देऊन महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या कशी वाढेल याकडे लक्ष देण्यात येणार असल्याचं आयुक्त संतोष खांडेकर यांनी सांगितलं आहे. आपण यावर्षी नगरपालिकेच्या शाळा संदर्भात 2-3 गोष्टी आहेत. एक तर त्याच्यामध्ये असं आहे की आपल्याकडे शाळांची जी अवस्था आहे फिजिकली ती बऱ्यापैकी खराब आहे. तर आपण आता सर्व शाळांना रंग देणे, सर्व शाळांना बेंचेस खरेदी करणे, तिथं डिजिटली जी प्रयोगशाळा आहे, वैज्ञानिक प्रयोगशाळा, प्रत्येक शाळेच्या ठिकाणी एक प्रयोगशाळा उपलब्ध करून देणं, त्याचबरोबर त्यांचे डिजिटल बोर्ड आहेत यांचे शाळेमध्ये, तर प्रत्येक वर्ग खोलीमध्ये एक बोर्ड उपलब्ध करून देणं आणि लाईट, पाणी ह्या व्यवस्था आहेत. तर ह्या व्यवस्था आपण एक 2-3 महिन्यामध्ये सर्व शाळांच्या पूर्ण करतो आहे. आणि आपण यावर्षी शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी पण पटसंख्या वाढवण्यासाठी नागरिकांना तसं आवाहनही केलं होतं. आता ही सुरुवात आहे. आपण इथून पुढे आपला दर्जा जर सुधारला तसा प्रयत्नही करतो आहे आपण, तर लोकांची विश्वासार्हतेवर लोक शाळेत विद्यार्थ्यांना पाठवतात. खूप ठिकाणच्या शाळा अशा आहेत की त्या ठिकाणी जिल्हा परिषदचे असेल किंवा नगरपालिकांची असेल, म्हणजे गव्हर्नमेंटच्या शाळेमध्ये प्रायव्हेटच्या शाळेपेक्षा चांगला रिस्पॉन्स आहे. पण तसं शिक्षण त्या ठिकाणी दिलं जात असल्याची परंपरा असली तरच लोक तिथं पाठवतात. आपण आता गुणवत्ता वाढीसाठी या वर्षापासून प्रयत्न करतो आहे. या 2-4 महिन्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर जे आवश्यक आहे ते झाल्यानंतर आपण पुढच्या टप्प्यात शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी काही उपक्रम, काही शासनाची धोरणं जी आहेत ते राबवण्याचा प्रयत्न करतो. आपल्या किती शाळा आहेत महानगरपालिकेच्या आणि किती विद्यार्थी आहेत? आता आपल्याकडे साधारणपणे 800, गेल्या वर्षी 1000पर्यंत विद्यार्थी होते. आत्तापर्यंत 801 रजिस्टर झालीत मुलं. अजून काही वाढत आहेत का आम्ही प्रयत्न करतो आहे. दरवर्षी पटसंख्या कमी होत चालली आहे. तर त्याची काही कारणं असतील तर ती कारणाचा शोध घेऊन ते कसं कमी करता येईल, सुधारणा कशी करता येईल ते आपण पाहतो आहे. 64 शिक्षक आहेत आपल्याकडे. पण हा कृतीबंध असाच हळूहळू जर पटसंख्या कमी झाली तर विद्यार्थी संख्या कमी झाली तर शिक्षक संख्याही कमी होईल.
आपला प्रयत्न चालू आहे. प्राधान्याने ह्या वर्षामध्ये आपण खूप त्यावर फोकस करतो आहे. आजचं बातमीपत्र इथंच संपलं. उद्या पुन्हा भेटूया. तुम्ही बघत राहा MC न्यूज. नमस्कार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबड चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश देणे सुरू आहे. शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 1 ते 9वी करिता प्रवेश देणे सुरू आहे. आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा, डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध, वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध, क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध. अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान, रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध. आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना. संपर्क 9673236007 किंवा 9067791007. माय छोटा स्कूल, विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण, आबड एज्युकेशन हब, जालना. प्री नर्सरी, नर्सरी, LKG, UKG, 1ली ते 10वी. शाळेची वैशिष्ट्ये CBSE अभ्यासक्रम, जागतिक दर्जाची शिक्षण पद्धती, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासावर जास्त भर. अद्ययावत वर्गखोल्या, स्वच्छ सुंदर क्रीडांगण, शहराच्या मध्यभागी असलेले शालेय संकुल, विद्यार्थ्यांना ट्युशनची खास सुविधा. आजच आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करा. माय छोटा स्कूल, आबड कॉम्प्लेक्स, गांधी चम्मन, जुना, जालना. संपर्क 9623493999 किंवा 9730541111. शाळेची शिक्षक भरती सुरू असल्याने पात्र उमेदवार शाळेमध्ये अर्ज करू शकतात. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए
मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन। आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल। इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध। लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट, विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध। AC, डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर। आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202। देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। आमची वैशिष्ट्ये सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलीचं आयोजन। देवगिरी इंग्लिश हायस्कूल, गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना। संपर्क 9623756132 किंवा 9028943704 किंवा 9371261777 आणि 9822456366। SRPSSH द्वारा संचलित विश्वशांती ज्ञानदीप कनिष्ठ महाविद्यालय इंदेवाडी, जालना। कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय। इयत्ता 10वी, 11वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन। यशाची परंपरा कायम ठेवत शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता 11वी, 12वी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेला प्रवेश देणे सुरू आहे। मार्च 2024 चा घवघवीत निकाल। कला शाखा 99.40%, वाणिज्य शाखा 99.50% आणि विज्ञान शाखा 100%। कला शाखेतून राहुल शेळके प्रथम, शीतल गवारे द्वितीय, वाणिज्य शाखेतून रोहित धांडे प्रथम, मनीषा धोत्रे द्वितीय, तर विज्ञान शाखेतून प्रज्ञा लाटे प्रथम, तरुण जिंदल द्वितीय आणि प्रज्ञा अंबस्कर तृतीय। महाविद्यालयाची वैशिष्ट्ये: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसह शासनाकडून मिळणाऱ्या सर्व शिष्यवृत्ती उपलब्ध। जालना शहरालगत कनिष्ठ महाविद्यालय, नाममात्र फीसमध्ये प्रवेश, अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर, विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष, परीक्षेचे योग्य मार्गदर्शन आणि तयारी, संगीतशास्त्र, ग्रंथालयशास्त्र, संरक्षणशास्त्र, क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT, मॅथ यासारखे सोपे आणि व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि आधुनिक महत्त्व असणारे विषय, विज्ञान शाखा, जनरल सायन्ससह क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, कला शाखा, वाणिज्य शाखा, मॅथ, IT प्रवेश देणे सुरू आहे। प्रवेशासाठी आजच संपर्क करा। संस्थापक सचिव प्राध्यापक AS कायंदे, बापू, प्राचार्य गणेश आघाव, मोबाईल नंबर 8275232031। आमचा पत्ता विश्वशांती ज्ञानदीप कनिष्ठ महाविद्यालय, जालना, अंबड रोड, सॅटेलाइट समोर, इंदेवाडी, जालना। संपर्क 9021888816। मत्स्यधरी शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश देणे सुरू आहे। महाविद्यालयास बँगलोर येथील नॅक मार्फत पूर्ण मूल्यांकनात 3ऱ्या सायकलमध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील एकमेव महाविद्यालय। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणामध्ये अ दर्जा प्राप्त केला असून
ISO 2009-2015 प्रमाणित निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा. कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC व्होकेशनल साठी 11वी आणि 12वी वर्गामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. विज्ञान शाखेसाठी क्रॉप सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स विषयांची विशेष उपलब्धता. 11वी आणि 12वी साठी व्यवसायाभिमुख कोर्सेस, अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक, मटेरियल मॅनेजमेंट यासाठी प्रवेश देणे सुरू आहे. वरिष्ठ महाविद्यालयामध्ये BA, BCom, BSc आणि BCA वर्गामध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहे. BA प्रथम वर्षामध्ये प्रवेशासाठी उपलब्ध विषय मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र विषयांची उपलब्धता. पदव्युत्तर विभाग MA साठी उपलब्ध विषय मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन. BCom, BSc संगणकशास्त्र प्रवेश देणे सुरू आहे. PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र, संशोधन विषय इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयामार्फत विशेष प्रयत्न. क्रीडापटूंसाठी भव्य क्रीडा सुविधा, संगणकीकृत ग्रंथालय, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था. आजच आपला प्रवेश निश्चित करा. आमचा पत्ता मोतीबाग रेल्वे ओव्हरब्रिज जवळ, जुना जालना. प्रवेशासाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील, मोबाईल नंबर 8275515692. उपप्राचार्य प्राध्यापक रमेश भुतेकर, मोबाईल नंबर 9404694748. प्राचार्य डॉक्टर मिलिंद पंडित, मोबाईल नंबर 8975862870. अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेच्या मेमोरियल इंग्लिश स्कूल जालना यांच्या वतीनं इयत्ता 10वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेच्या मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. शाळेची वैशिष्ट्ये: शालेय अभ्यासक्रमांसह विविध पुस्तकांचा संग्रह असलेले उत्कृष्ट ग्रंथालय, माहिती व तंत्रज्ञान शिक्षणाकरिता सर्व सुविधांनी सज्ज असलेली कम्प्युटर लॅब, विज्ञानासारखे विषय प्रयोगाच्या माध्यमातून सहज आणि सोप्या पद्धतीने शिकविण्याकरिता सायन्स लॅब, डिजिटल क्लासरूमच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीचे शिक्षण, शाळा परिसरामध्ये CCTV कॅमेऱ्याद्वारे निगराणी, सुसज्ज क्रीडांगण आणि विविध क्रीडा प्रकार. सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धेमध्ये राज्य आणि जिल्हा स्तरावर विविध बक्षिसे मिळवणारी एकमेव शाळा. उच्च शिक्षित आणि अनुभवी शिक्षक वृंद. जबाबदार व्यवस्थापनाच्या माध्यमातून मुलांना घडवणारी जालना शहरातील एक नामांकित शाळा. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. आमचा पत्ता स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेच्या मेमोरियल इंग्लिश स्कूल, सकलेच्या नगर, भोकरदन नाका रोड, जालना. मोबाईल नंबर 7798917566 किंवा 9657050159. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय जालना 1985 पासून विद्यार्थ्यांना घडवणारी शासकीय संस्था. सिव्हिल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग या शाखेमध्ये दरवर्षी सुमारे 1,500 विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी संस्था. आमची वैशिष्ट्ये: सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत कम्प्युटर लॅब, प्रशस्त ग्रंथालय, खेळण्यासाठी मैदान, सुदृढ आरोग्यासाठी व्यायामशाळा, मुली आणि मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृह, MPSC मार्फत नियुक्त केलेले उच्च विद्या विभूषित अधिव्याख्याता, विभाग प्रमुख आणि प्राचार्य. शैक्षणिक वर्ष 2024-25 अभियांत्रिकी पदविका करिता प्रवेश देणे सुरू आहे. प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज नोंदणी आणि अर्ज भरण्याची अंतिम तारीख 9 जुलै 2024. आमचा पत्ता शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय जालना, छत्रपती संभाजीनगर रोड, नागेवाडी. मोबाईल नंबर 9860177725 किंवा 9011061953.